दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला प्रबोधिनी एकादशी साजरी केली जाते। प्रबोधिनी एकादशीलाच आपण देव उठणी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी असं देखील म्हणतो। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते। या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात। यावेळी अधिक महिना असल्यामुळे 5 महिन्यांच्या योगनिद्रेतून भगवान विष्णू जागे होणार आहेत। तर या दिवशी आपण कार्तिकी एकादशीला भगवान विष्णूंची पूजा कशी करावी, देवउठणी एकादशीला भगवान विष्णूंना झोपेतून जागं कसं करावं, कोणता मंत्र म्हणावा, या दिवशी काय करावं, काय करू नये, कोणत्या चुका करू नयेत, अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। 4 महिने म्हणजे चातुर्मासात भगवान विष्णू हे योगनिद्रेत जातात आणि त्यांचे जे काम असते ते भगवान शिवाकडे सोपवलेले असतं आणि या योगनिद्रेतून चातुर्मास संपल्यानंतर कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू निद्रेतून जागे होतात। तर याला देव उठणी एकादशी असं देखील म्हणतात। म्हणून तर 4 महिने आपल्याकडे कोणतं शुभ कार्य केलं जात नाही आणि चातुर्मास संपल्यानंतर कार्तिकी एकादशीपासून लग्न कार्याला व सर्व शुभ कार्याला सुरुवात होते। या दिवशी अनेक जण भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी व्रत ठेवतात, उपवास ठेवतात आणि या दिवशी खऱ्या अर्थाने आणि भक्तिभावाने भगवान विष्णूंची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात। त्यामुळे प्रबोधिनी एकादशीचे व्रत म्हणजे देवउठणी एकादशीचे व्रत उपवास प्रत्येकाने करावा। आपल्याला जर एकादशी करणं शक्य नसेल तर तुम्ही कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशी या वर्षातील 2 एकादशीचे उपवास नक्की करावेत। तर उपवास कसा करावा? उपवास तुम्ही उपवासाचं पदार्थ खाऊन किंवा तुम्ही फलाहार करून उपवास करू शकता। अगदी निर्जली किंवा निरंकार उपवास करावा असं काही नाही, परंतु आपल्याला झेपेल तसा आपण उपवास करून या एकादशीचं व्रत हे ठेवू शकतो। तर यावर्षी जी देवउठणी एकादशी, जिला प्रबोधिनी एकादशी म्हटली जाते, तर ती एकादशी 23 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे। यावर्षी भगवान विष्णू 5 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होणार आहेत, कारण की यावेळेस अधिक महिना होता, त्यामुळे चातुर्मास हा आपल्याला 1 महिना अधिक आलेला आहे। तर यानंतर शालिग्राम आणि तुळशी मातेचा विवाह देखील केला जातो। तर काही जण एकादशीला संध्याकाळी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी मातेचा विवाह शालिग्रामाशी करतात, तर काही जण द्वादशीला करतात। कार्तिक महिना हा पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित आहे। 22 नोव्हेंबर 2023ला रात्री 11:03 पासून एकादशीला सुरुवात होईल, तर 23 नोव्हेंबर 2023ला रात्री ही एकादशी संपेल। या दिवशी सकाळी 6:50 पासून ते सकाळी 8:09 पूजा केली जाईल। तसेच रात्री 5:25 पासून ते 8:46 तुम्ही पूजा केली तरीही चालेल। तर त्यानंतर 24 नोव्हेंबरला तुम्हाला उपवास सोडण्याची जी वेळ आहे ती तुम्ही द्वादशीला सकाळी 6:51 पासून ते 8:57 म्हणजे सकाळी 7 पासून ते तुम्ही 9 वाजेपर्यंत तुम्ही हे जो उपवास आहे तो त्या उपवासाची तुम्ही पारणा करू शकता, उपवास सोडू शकता। तर या दिवशी तुम्ही जी पूजा मांडणी करणार असाल तर ती पूजा मांडणी तुम्ही सेपरेट करू शकता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही देवपूजा करत असाल त्या ठिकाणीच तुम्ही भगवान विष्णूंचं जे बाळकृष्णाचं रूप प्रत्येकाच्या घरामध्ये असतं त्या बाळकृष्णाला तुम्ही पंचामृताने स्नान घालून तुम्ही तुमच्या रोजच्या देवघरामध्येच त्याची स्थापना करू शकता, पूजा करू शकता। म्हणजे रोजच्याच पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता किंवा तुम्ही सेपरेट देखील पूजा मांडणी करू शकता। या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठावे आणि स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करावी। तुमच्या घरात कोणाचा जरी उपवास असेल तरी देखील तुम्हाला दशमीपासून भाताचं सेवन करायचं नाही, कारण की एकादशीला भात खाल्ला जात नाही आणि एकादशीचे सगळे नियम हे दशमीच्या दिवसापासूनच सुरू होतात ते द्वादशीपर्यंत एकादशीचं व्रत हे 3 दिवसीय पाळलं जातं। तर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर तुम्हाला सर्वात आधी पाट मांडून त्यावरती तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे। त्यासाठी रांगोळीने स्वस्तिक काढायचं, सर्वात आधी निरांजन प्रज्वलित करून घ्यायचं। त्यानंतर तुम्ही एक कलश स्थापना करू शकता, त्यामध्ये पाण्याने भरलेला कलश घेऊन त्यामध्ये सुपारी, 1 रुपयाचं नाणं, तुळशीपत्र, हळदी कुंकू घालून त्यावरती 5 विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवून त्यावरती श्रीफळ ठेवू शकता। त्यानंतर कलशाला तुम्ही लाल धागा गुंडाळू शकता। अशा प्रकारे तुम्ही कलश स्थापना करू शकता।
त्यानंतर गणपती बाप्पांना देखील पंचामृताने स्नान घालून तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। गणपती बाप्पांची पूजा करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा। त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू गंध अक्षता त्यानंतर नैवेद्य म्हणून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता। यानंतर तुमच्याकडे भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा तुमच्याकडे फोटो असेल तर तो फोटोज ठेवू शकता, किंवा तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल तर ती मूर्ती ठेवून देखील तुम्ही त्याची पूजा करू शकता। हळदी कुंकू गंध त्यानंतर कापसाचं वस्त्र तुम्ही घालू शकता, फूल व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत, पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे, किंवा तुम्ही फळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता। तर यानंतर तुम्हाला तुळशीची देखील या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे। तुळशीला हळदी कुंकू पुष्प अक्षता व्हायचं आहे, निरंजन ओवाळून घ्यायचे, अशी तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे। यानंतर आपल्या घरामध्ये जी काही घंटा आहे किंवा घंटा तर प्रत्येकाच्या घरामध्ये असते, घंटा नसेल तर तुम्ही ताट चमचा घेऊन त्याचा आवाज करायचा आहे आणि आवाज करत तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला मनातल्या मनात जप करायचा आहे आणि घरामध्ये घंटानाद करायचा आहे। अशा प्रकारे देवपूजा झाल्यानंतर तुम्ही घरामध्ये भगवान विष्णूंना झोपेतून जाग करू शकता। या दिवशी भगवान विष्णूंसमोर 11 तुपाचे दिवे देखील लावले जातात। तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी नक्कीच दिवे लावा। आपण तुळशी विवाहाला देखील आपण घरामध्ये दिवे लावतो, आपल्याकडे दिवाळीला दिवे लावायला सुरुवात होते, ते तुळशी विवाहापर्यंत आपण दिवे लावत असतो। तर या दिवशी तुम्हाला 11 तुपाचे दिवे शक्य असतील, किंवा तुम्ही जे देवघरामध्ये देवाचं तेल म्हणजे वापरत असाल त्या तेलाचे देखील तुम्ही दिवे लावू शकता, परंतु तुम्हाला भगवान विष्णूसमोर 11 दिवे लावायचे आहेत। देवउठणी एकादशीच्या दिवशी दिवसभर आपल्याला भगवान विष्णूचं नामस्मरण करायचं आहे। तुम्ही जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल करू शकता, भगवान विठ्ठलांचे तुम्ही भजन करू शकता, कीर्तन करू शकता, किंवा तुम्हाला शक्य असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता, किंवा ओम नमो नारायणा या साध्या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता। दिवसभर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करू शकता। तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही एकदा तरी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ या दिवशी तुम्ही करू शकता। या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा तुम्ही करू शकता, कारण की असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, त्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यापुढे तुम्ही एक तुपाचा दिवा देखील लावू शकता। याशिवाय देवउठणी एकादशीच्या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा गायीला तुम्ही अन्नदान करू शकता। एकादशीच्या दिवशी काय करू नये तर या दिवशी चुकूनही भात खाऊ नये, त्यामुळे भात खाणं टाळा। व्रताच्या दिवशी कोणाचीही वाईट इच्छा बाळगू नका, किंवा नेहमी आपल्या ज्येष्ठांची सेवा करा। तुम्हाला मोठ्यांचा आशीर्वाद या दिवशी नक्की घ्यायचा आहे। तुळशी विवाह आणि शालिग्राम विवाह देखील देवउठणी एकादशीच्या दिवशी केला जातो। या परिस्थितीत तुम्ही तुळशीची पानं अजिबात तोडायची नाहीत, एकादशीला किंवा तुळशी विवाह दिवशी देखील तोडायची नाही। या दिवशी जर तुम्ही उपवास करत नसाल तरी देखील सात्विक अन्न खाण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकता। तामसिक आहार टाळावा, तसेच कांदा लसूण देखील या दिवशी खाऊ नये। तर देवउठणी एकादशीच्या दिवशी तुम्हाला होईल तेवढी तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करू शकता। तुम्हाला जर काही शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंचं जे काही तुमच्या घरामध्ये जे काही रूप असेल, जसे की विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, श्रीकृष्णांची मूर्ती असेल, तर त्याला तुम्ही पंचामृताने किंवा हळदीच्या पाण्याने स्नान देखील घालू शकता। तर अशा या एकादशीच्या दिवशी आपण छोटी मोठी जर कामे केली तरी देखील भगवान विष्णू आपल्यावर प्रचंड प्रसन्न राहतात। त्यासाठी तुम्ही या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी नक्कीच तुम्ही भगवान विष्णूंची थोडीफारशी तर सेवा अवश्य करावी। चला भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।